प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की सध्या कारागृह प्रशासन आणि कैद्यांचं व्यवस्थापन म्हणूनच सांगतोय ते। यस, बिलकुल, म्हणून मी एकदम विस्ताराने सांगतो। सध्या कारागृहाचं प्रशासन आणि कैद्यांचं व्यवस्थापन हे कारागृह अधिनियम 1894 आणि बंदी अधिनियम 1900 या दोन स्वातंत्र्यपूर्व काळातील कायद्यांच्या द्वारे नियंत्रित केले जाते। त्याचबरोबर द ट्रान्सफर ऑफ प्रिझनर्स ऍक्ट 1950 मधील तरतुदी अन्वये बंद्यांचं जे काही आंतरराज्य हस्तांतरण आहे ते आपण करतो। आता आपल्याला कल्पना आहे की काळाच्या ओघामध्ये या कायद्यातल्या अनेक तरतुदी या कालबाह्य झालेल्या आहेत। त्यामुळे आधुनिक गरजा, बदललेलं तंत्रज्ञान आणि आता स्वतंत्र भारताच्या विचारसरणीशी सुसंगत अशा प्रकारचे बदल यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने एक सक्षम अधिनियम हा तयार करणं देखील गरजेचं आहे। मूळ कायदा जो आहे भारतीय कारागृह अधिनियम 1894 हा स्वातंत्र्यापूर्वीचा केंद्रीय कायदा आहे आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या संविधानाने हा जो विषय आहे हा राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट केला, पण जवळपास सगळी राज्य जुनाच कायदा त्या ठिकाणी वापरत होती। आणि आपण जर बघितलं असेल तर आपण आपल्या राज्याच्या स्थापनेनंतर आपण तुरुंग हा विषय गृह विभागाच्या अंतर्गत समाविष्ट केला आणि जो मूळ केंद्रीय कायदा आहे 1894चा इंग्रजांचा, तोच कायदा आपण या ठिकाणी अवलंबला। काही थोडे बहुत बदल त्याच्यामध्ये कालांतराने आपण केले। मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश देखील दिले। विशेषतः कारागृह ही करेक्शनल सर्व्हिस असली पाहिजे, सुधार सेवा असली पाहिजे, या निमित्ताने देखील काही निर्देश हे माननीय न्यायालयाने दिले। आणि फौजदारी न्याय व्यवस्थेमध्ये कारागृहाचं महत्त्व लक्षात घेतं केंद्रीय गृह मंत्रालयाने एक कारागृहाशी संबंधित असं पूर्णपणे या कायद्याचं पुनरावलोकन करून एक मॉडेल प्रिझन ऍक्ट तयार केला आणि तो मॉडेल प्रिझन ऍक्ट 2023 हा सर्व राज्यांना त्यांनी पाठवला, कारण जवळपास सगळे राज्य 1894चा कायदा त्या ठिकाणी वापरत होते आणि त्या अनुषंगाने विविध राज्यांनी मग तो अडॉप्ट करणं सुरू केलं की मग आपला जो कायदा आहे त्याच्यामध्ये हा जो काही मॉडेल प्रिझन ऍक्ट आहे त्या अनुषंगाने बदल करणं सुरू केलं। आता याच्यामध्ये महत्त्वाचे बदल काय आहेत तर जो काही ऍक्ट मधला सेक्शन 53 ते 58 आहे त्याच्यामध्ये सध्या अस्तित्वातील कायद्यांमध्ये केवळ कारागृहाच्या तरतुदी म्हणजे शिक्षेच्या तरतुदी अंतर्भूत आहेत, पण करेक्शनल प्रोव्हिजन्स म्हणजे सुधार सेवेच्या तरतुदी या अंतर्भूत नाहीत। इंग्रजांच्या काळात जो कैदी होता त्याला केवळ आपण कैदी म्हणून मानायचो आणि त्याने शिक्षा भोगली पाहिजे, कारण भारतीयांना शिक्षा मिळायची। पण आता आपला कॉन्सेप्ट बदलला आहे, आपण असं म्हणतो की ही सुधार सेवा आहे आणि म्हणून आता नव्याने सुधार सेवेच्या संदर्भातल्या तरतुदी म्हणजे रिहॅबिलिटेशनच्या तरतुदी त्याच्यामध्ये आपण आता समाविष्ट करतो। काही आपण डेफिनेशन्स मध्ये त्याच्यामध्ये व्याख्यांमध्ये बदल करतो, ज्याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कारागृह विभागाच्या प्रमुखाचं नामाभिमान हे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा आहे। आपल्याला कल्पना आहे की पूर्वीच्या काळामध्ये आयजी हे सर्वोच्च पद होतं, त्यामुळे अजूनही आपल्या इथे सर्वोच्च पद आयजीच आहे। आपण एडीजी नेमतो आणि त्या एडीजीला आयजीचाही दर्जा देतो, तेव्हा तो कायद्याने त्या ठिकाणी त्या कारागृहाचा प्रमुख होतो आणि म्हणून आपण या ठिकाणी महासंचालक कारागृह व सुधार सेवा अशा प्रकारे आता त्या पदाला बदलतो आहे आणि त्या पदाचं नामाभिमान त्या ठिकाणी आपण चेंज करतो। यानंतर महिला बंदी
आणि तृतीयपंथी बंदी यांच्या संदर्भात काही नवीन प्रोव्हिजन्स याच्यामध्ये आता लागू होत आहेत, ज्यामध्ये विशेष कारागृह, महिलांसाठी खुले कारागृह, तात्पुरते कारागृह, खुली वसाहत, तरुण गुन्हेगारांसाठी संस्था याप्रमाणे कारागृह, अशा प्रकारचं वर्गीकरण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 2 चॅप्टर त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। एक 8 नंबरचा चॅप्टर आहे, एक 13 नंबरचा चॅप्टर आहे जो महिला बंद्यांच्या संदर्भात आहे, आणि एक 14 क्रमांकाचा चॅप्टर आहे जो ट्रान्सजेंडर प्रिझनर म्हणजे तृतीयपंथी आपल्या प्रिझनरच्या संदर्भात आपण त्यात ऍड केलेलं आहे। यासोबत जे आपलं कारागृह आहे याचं आर्किटेक्चर आणि त्याच्यामध्ये अकोमोडेशन करता किती जागा असली पाहिजे या संदर्भातले जे आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे देखील आपण बदल करतो, आणि त्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण इंटरव्हेन्शन म्हटलेले आहेत, कैद्यांचं पुनर्वसन करणे, सुटकेनंतर समाजात पुन्हा विलीन होण्याकरता खुले कारागृह तयार करणे, खुल्या वसाहती तयार करणे। आपल्याला माहिती आहे की अगदी जुन्या काळामध्ये सांगली आटपाडीमध्ये एक ओपन कॉलनी आहे, खुले कारागृह आहे, तशा प्रकारचं आता मॉडेल ऍक्टनी सगळीकडे करण्याच्या संदर्भात आपल्याला एक एनेबलिंग अशा प्रकारची प्रोव्हिजन या ठिकाणी करून दिलेली आहे। याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे ते आपण नव्याने तयार करतो आहोत, ज्यामध्ये कारागृह आणि सुधार सेवा दलाच्या स्थापनेची तरतूद आपण केलेली आहे, आणि त्यातनं हा एक फोर्स असेल, प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस फोर्स। आजही आपली कारागृह सेवा वेगळी आहे, त्या सेवेमध्ये आपण जसं पोलिसांची भरती करतो तसं कारागृहाकरता भरती करतो। कारागृहातनं पोलिसमध्ये आणि पोलिसांना कारागृहात जात नाहीत, हा वेगळा फोर्स आहे, त्याला आता वेगळा फोर्स आणि त्याच्यामध्ये प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस फोर्स अशा प्रकारे हा फोर्स या ठिकाणी तयार होईल। वेलफेअर फंड फॉर ऑफिसर्स आणि वेलफेअर फंड फॉर प्रिझनर्स अशा 2 कन्सेप्ट आता याच्यामध्ये आले आहेत। कारागृहातील सर्व अधिकारी, आपण पोलीसमध्ये वेलफेअर फंड ठेवला आहे, तसा कारागृहाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता देखील कल्याण निधी असेल आणि कैद्यांकरता देखील कल्याण निधी असेल। आपल्याला कल्पना आहे की मी मागच्या काळामध्ये सहज माहिती घेतली तर महाराष्ट्राच्या कारागृहामध्ये मला 1600 असे कैदी सापडले की ज्या कैद्यांची बेल झाली आहे पण बेल बॉन्ड भरण्याकरता पैसे नाहीत, म्हणून ते 6-6 महिने 8-8 महिने जेलमध्ये आहेत। त्यांनी जेलचं कंजेशनही वाढतंय आणि त्यांच्या मौलिक अधिकारांवर देखील कुठेतरी त्याचा घाला होतोय। आता केंद्र सरकारने त्याही करता नवीन तरतुदी केलेल्या आहेत, आणि अशा प्रकारे असर्टन केल्यानंतर कलेक्टरच्या अधिपत्याखाली एक कमिटी केली आहे, जी कमिटी हे असर्टन करेल की खरोखर त्याच्याकडे भरायला पैसे नाहीत आणि त्याला त्या ठिकाणी त्याचे पैसे भरून त्याला बाहेर काढण्याच्या संदर्भात ती जी काही कारवाई आहे ती कारवाई करेल। यासोबत बंद्यांचं वर्गीकरण हे देखील आता या ठिकाणी करतो आहोत आपण। बंद्यांच्या वर्गीकरणानुसार त्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन बंद्यांचे महिला, तृतीयपंथी, न्यायाधीन बंदी, शिक्षा बंदी, उच्च सुरक्षा बंदी, सराईत गुन्हेगार, तरुण गुन्हेगार, दिवाणी बंदी असे वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे, आणि त्या वर्गीकरणाप्रमाणे त्यांना कुठे ठेवायचं, कशा प्रकारे ठेवायचं त्याचा देखील एक प्रकारे आपण नियम तयार करतो। दुसरं, कारागृहामध्ये गुन्हे आणि बंद्यांनी केलेले गुन्हे, आणि त्यासाठी म्हणजे अनेक वेळा डिसिप्लिनरी ऍक्शन जी आहे कारागृहात, आपल्याला माहिती आहे की बरेचदा दादागिरी होते, कारागृहात मारहाण होते, तर त्यावेळी काय नेमकं काय त्यांच्यावर लागू करायचं, तर त्या दृष्टीने कारागृहातले गुन्हे आणि बंद्यांनी केलेले गुन्हे या संदर्भातली तरतूद, त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई होईल त्याच्या शिक्षेची तरतूद देखील याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे। मग फॅसिलिटीज टू प्रिझनर्स म्हणजे जे काही बंदी आहेत त्यांना काय त्या ठिकाणी अधिकार असतील, तर त्याच्यामध्ये संचित आणि अभिवचन रजा मंजूर करण्याची
त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। त्यासोबत बंद्यांसाठी तक्रार निवारण यंत्रणेची तरतूद देखील करण्यात आलेली आहे। एक ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम हे बंद्यांकरता त्या ठिकाणी असेल। ज्या महिला आणि ट्रान्सजेंडर प्रिझनर्स आहेत किंवा बंदी आहेत, कारागृह रुग्णालयामध्ये स्वतंत्र महिला वॉर्डसह महिला बंदींकरता आणि तृतीयपंथी बंदींकरता विशेष तरतूद ही त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। त्यासोबत कारागृहातून सुटलेल्या सर्व गरजू बंद्यांचे पुनर्वसन करणे आणि त्यांचे समाजात पुन्हा एकीकरण सुनिश्चित करणे या दृष्टिकोनातून त्यांना पुनर्वसन सेवा प्रदान करण्याच्या संदर्भातली तरतूद देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये सर्व कारागृहांमधील न्यायालयीन बंद्यांना नियतकालिक आढावा घेण्यासाठी आणि खटल्यांचा जलद निपटारा करण्यासाठी उपाययोजना करणे आणि ट्रायल कोर्टांना योग्य शिफारसी करणे याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। आपण अनेक वेळा पाहतो की एखादा व्यक्ती अंडर ट्रायल म्हणून जेलमध्ये असतो आणि खूपदा केसच लागत नाही आणि मग त्याच्या एकूण शिक्षेच्या अर्धी शिक्षा देखील तो भोगून घेतो। तर आता 1/3 शिक्षा जर त्यांनी भोगली असेल तर अशा प्रकारची अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी ही त्याचा रिव्ह्यू घेईल आणि त्या केसचं किती ग्रॅव्हिटी आहे या ग्रॅव्हिटीच्या आणि या